त्याला असं वाटलं की कोणीतरी सावज आहे म्हणून त्या दिशेनं बाण मारला, पण तो बाण एखाद्या प्राण्याला न लागता श्रावण बाळाला तो बाण लागला. स्वतः असणारे दशरथ राजा धावत धावत गेले. पाहिलं तर मनुष्य कोणीतरी आहे. जवळ जाऊन विचारलं, कोण आहेस? महाराज, मी असणारा श्रावण आहे. आता मी तर राहणार नाही, मी माझ्या आई वडिलांना तीर्थयात्रा करण्यासाठी घेऊन चालूय. एक काम करा, एवढं पाणी असताना माझ्या आई वडिलांना प्यायला द्या, आणि जोपर्यंत माझ्या आई वडील पाणी पित नाही तोपर्यंत त्यांच्याशी बोलू नका, नाही तर ते तुमच्या हातानं पाणी पिणार. श्रावण बाळ गतप्राण झाले. राजा ते पाणी तोपर्यंत आम्ही पाणी पिणार. नाविलाज झाला आणि राजा असणारा सांगू लागला की तुमचा मुलगा असणारा श्रावण अनावधानानं माझ्याकडून त्याची असणारी हत्या झाली आणि म्हणून मी पाणी घेऊन आलोय. मुलगा गेला, त्याचं दुःख असणारा आई वडिलाला झालं. आमची तीर्थयात्रा चालू होती, तीर्थयात्रा अर्ध्यामध्ये राहिली. वाईट वाटलं, आणि वाईट वाटल्यानंतर श्रावणाच्या आई वडिलांनी राजा दशरथाला काय दिला? परत विचारतो, काय दिला? श्राप. असं तुमचं मत आहे, पण मी म्हणतो आशीर्वाद दिला. आजी म्हणते बरं आशीर्वाद तर आशीर्वाद. ज्या दिवशी श्रावणाचा वध झाला तोपर्यंत राजा दशरथाला एकही पुत्र झालेला नव्हता. श्रावणाच्या आई वडिलांनी बोलत असताना त्या दशरथाला सांगितलं, दशरथा, जसं आम्ही पुत्र वियोगानं इथं मरत आहोत तसं तुला सुद्धा 4 पुत्र होतील. 4 पुत्र होतील. हा श्राप आहे का आशीर्वाद आहे? आशीर्वाद. 4 पुत्र होतील हा आशीर्वाद आहे. तर समयाला एकही जवळ राहणार नाही हा श्राप आहे. राजा, जरी तुला 4 पुत्र होतील पण अंत समयाला तुला एकही पुत्र जवळ राहणार नाही. आणि राजाला सुद्धा अंत समयाला एकही पुत्र जवळ राहिला नाही. का? तर ते असणारं दशरथाचं प्रारब्ध आहे. देवाच्या बापाला सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही. याच्याही पेक्षा पुढं रावणाचा विचार सांगितला. कर्मे रावण क्षय पावला. क्षय म्हणजे मरण. रावणाला सुद्धा प्रारब्धानं कर्मानं मरावं लागलं, नाही तर रावणाची संपत्ती काही थोडी होती का महाराज? पुण्याला सुद्धा 4-5 फ्लॅट घेऊन ठेवले होते. कोणी? बऱ्याच ठिकाणी